एका बाजूला भिवंडीतील संघ, असा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे VIP डायचं दृश्य राजा नगरसेवक धर्मराजा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी चौधरी साहेब, सोबतीला ज्येष्ठ नगरसेवक हनुमानजी चौधरी साहेब, श्याम चौधरी यांना देखील दाखवलं जात आहे। एन्जॉय ग्रुपचे मेंबर आहेत आणि संपूर्ण एन्जॉय ग्रुप ज्यांनी खऱ्या अर्थानं ही मेहनत घेतली आणि आज जे कष्ट केले ती मेहनत आज फळास आलेली आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। देवीचा पाडा आणि रॅडिकल ठाकराचा पाडा या पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल। दुमासर तसे 40+ इतिहासामध्ये फार रेअरली अशा टुर्नामेंट आपण भिवंडीमध्ये विशेषतः बघितलेले आहेत की जेथे बाईक असेल मालिकावीरासाठी किंवा प्रथम क्रमांकासाठी बाईक असेल, अशा प्रकारची पारितोषिकं फार कमी स्पर्धांमध्ये येतात। आणि एक अजून चांगली गोष्ट कोणती असेल, प्रत्येकी डॉट बॉलसाठी एक झाड लावलं जाणार आहे। 141 डॉट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेले आहेत। क्या बात आहे, म्हणजे आतापर्यंत 141 झाडं ही लावली जाणार आहेत आणि अजूनही 2 रात्री बाकी आहेत, ह्याच्यामध्ये आणखी 150 म्हणजे 300 ते 400 डॉट बॉल आपण अंदाज पकडूया। कारण या सृष्टीला, या पृथ्वीला आणि आजच्या या वातावरणाचा आपण जर विचार केला तर झाडांचं महत्त्व, झाडे लावा आणि झाडे जगवा, या झाडांचं महत्त्व आता प्रत्येकी माणसाला कळून चुकलेलं आहे। त्याच्यासाठी जरूर या नवीन संकल्पनेला मानाचा मुजरा असेल एन्जॉय ग्रुप। असंच कार्य तुम्ही करत राहा आणि खूप चांगली साथ भिवंडीतील अनेक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून एन्जॉय ग्रुपला देखील लाभली। सामना आपण सुरू करतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ठाकराचा पाडा आपण 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। विलास मात्र येतोय, षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होईल। देवीचा पाडा डोंबिवली हा संघ तुम्ही पाहणार आहात। या अगोदर संदप संघ देखील डोंबिवलीमधून खेळताना तुम्ही बघितला, तो संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला। परंतु आता बघूया देवीचा पाडा ठाकराचा पाडा समोर कसा खेळेल। पहिलाच बॉल यावेळेला यॉर्क लेंथ होता, ऑफ स्टंपच्या बाहेरून खरं तर फुलटॉस देखील बनत होता, बॅटरला फायदा उचलता आला नाही आणि बॉल डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये सर निघून जातोय। विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। रणजी पुन्हा एकदा फुल लेंथ होता, यावेळेला कीपर कडनं मिस्टेक, धावबादची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये बाद। पहिला धक्का लागेल ठाकराचा पाडा संघाला। गली गली रणजित या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला। नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय। कैलास ठाकूर नवीन बॅटर, ओव्हर द विकेट, समोर ड्राइव्ह करण्यात आला, चांगला फटका, मिडॉनला फिल्डर उपस्थित, एकच धाव इथे मिळेल। रॅडिकल ठाकराचा पाडा संघानं या सीझन मध्ये ह्याच मैदानावर एक चॅम्पियनशिप पटकावलेली आहे, परंतु ते फॉर्मॅट वेगळं होतं, मास्टर फॉर्मॅट होतं आणि आपण आज पाहतो की जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असेल, मोठं चॅलेंज असेल, या तीळ मात्र शंका नाही। ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेलेत, कट केला, चांगला फटका, पॉइंटला फिल्डर उपस्थित, मिळेल फक्त एकच धाव। स्कोर एका धावेने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात।
पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑफला एक फिल्डर, डीप मध्ये मिड विकेटला एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, पुन्हा फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. गोलंदाजच्या अगदी जवळून थोडस खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आणखी एक फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दुसरा धक्का रॅडिकल संघाला. वाटेला रस्ते तो दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आदरणीय बनीजी म्हात्रे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे उपसभापती आणि त्याचबरोबर गुंदवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच, मी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ त्याचबरोबर या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. मी मनीष म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. वाटेला रस्स दोंद्र धर्मराजा चषक ज्या वेळेला आम्ही कव्हर करत होतो त्यावेळेला अक्षरशः मानवी समुद्र, सनी संते आणि त्याचबरोबर दशम हिंद केसरी बकासूर नंदी त्या स्पर्धेमध्ये आला होता. चौधरी साहेब आहेत, निलेशजी चौधरी साहेब, म्हणून मी आठवण सांगतो की पाय ठेवायला जागा नव्हती, एवढा प्रचंड जनसमुदाय तो क्रीडांगणावरती जमला होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलाय. ओहो, मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पुन्हा धावबादची संधी आहे आणि तिसरा खेळाडू रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रॅडिकल संघ बॅकफुटला. तालुका क्रिकेट मधील एक मोठं नाव, त्यांचंही करूया मनपूर्वक स्वागत. पिंपलगर संघ ऍक्शन मध्ये असेल. ओ गणेश पाटील, छोटा पॅकेट बडा धमाका. गणेश पाटील सर देखील आलेले आहेत, त्यांचे स्वागत. मनीष म्हात्रे साहेब यानंतर मला वाटतं ऍक्शन मध्ये असतील गुंदवली संघाकडून. राजू म्हात्रे सेकंड ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केलेली आहे बघा. 3 खेळाडू बाद झाले आणि तिन्ही धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. चला, पंचांनी आता पहिली वॉर्निंग दिलेली आहे फिल्डिंग साइडला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आता पहिली वॉर्निंग या ठिकाणी आलेल्या वेळेसंबंधात. वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. आज 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. देवीचा पाडा डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात रॅडिकल ठाकराचा पाडा भिवंडी असा सामना सध्या विद्यमान सुरू आहे. राजू म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सेकंड ओव्हर मध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. वेलकम निकलेश बजागे, आपले स्वागत आहे. पिंपलगर संघ ऍक्शन मध्ये तुम्ही बघणार आहात. राजूचा पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये मिड विकेटला बॉल येतोय. एकदा मिळाली आहे. एक साव या ठिकाणी पूर्ण करतील. आता इथून भागीदारीची गरज आहे. तुषार ठाकूर आणि पवन ठाकूर हे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्या तरी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. ज्या धावा फर्स्ट ओव्हर मध्ये बनणं गरजेच्या होत्या त्या धावा पहिल्या षटकामध्ये बनवता आलेल्या नाहीयेत त्यांनी. त्याच्यामुळे आता दबाव हा फलंदाजांवरती डेफिनेटली वाढत चाललेला आहे. दबावातून बाहेर निघण्यासाठी एक चांगली भागीदारी करावी लागेल. पवनकडे ती क्षमता, लॉफ्ट केलाय. सुपर शॉट, वाईड इस्ट लॉंग ऑफला येतोय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आणि 2 धावा बघता बघता ते पूर्ण देखील केल्या जात आहेत. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. चेक नो गोलंदाज या ठिकाणी सापडलेला आहे ऍक्शन थ्रो करत असताना. म्हणजेच या धावा एकूण असतील नो बॉलची 1
पळून पूर्ण केल्या 2 आणि पेनल्टीच्या 2 म्हणजे 5 धावा, एकूण 5 धावा आपण स्कोर कार्ड वरती ऍड करणार आहोत. पंकज भोईर ओ यावेळेला पिकअप शॉट वेकंड एरिया मधून बॉल निघून चाललाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पवन ठाकूर ऑन फायर चौकार येतोय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केला आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला 40+. बढिया बल्लेबाजी काय फटका खेळलाय थोडासा दिशेमध्ये भरकटला होता लेगसमकडे येणारा बॉल आणि लेन बॉलला पिक करत असताना बॉलला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला 4 धावांकरिता चौकार 14 धावा धावफलकावरती 14ला 3. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ स्पर्धा मान्यवर कक्षामध्ये सर्व मान्यवरांना दाखवलं जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक निलेशजी चौधरी साहेब, नगरसेवक हनुमानजी चौधरी साहेब, सोबतच तुम्ही पाहतात विनोदजी चौधरी साहेब या ठिकाणी एन्जॉय करतात. रोहिदासी पाटील आणि वासुदेव चौधरी यांना देखील दाखवलं जात आहे मान्यवर कक्षामध्ये. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला एक्सा कव्हरला येतोय खराब क्षेत्ररक्षण दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न होता आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखी एक फलंदाज ज्याला परतावं लागेल धावबादच्या स्वरूपामध्ये तुषार ठाकूर गॉन. आई दिलवाला नितीन. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईलनं पुन्हा बॉल येतोय डीप मध्ये कव्हर्सला. बॉलच्या मेरिटवर बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. अडचणीमध्ये होता पहिल्या ओव्हरमध्ये संघ परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये चांगला बॅक केलेला आहे रॅडिकल ठाकरा सापाडा संघानं. याच मैदानावर पहिली चॅम्पियनशिप या वर्षामध्ये ठाकरा सापाडा संघानं जिंकली होती त्याच्यामुळे या मैदानावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. नेक्स्ट बॉल मधुकर म्हात्रे. यावेळेला पुन्हा ओव्हर पिच बॉल होता आल्या आल्या ऑन ड्राईव्ह करत असताना चांगला फटका चांगला आवाज आला बॅट आणि बॉल मध्ये ज्या वेळेला संपर्क झाला. ज्या वेळेला तुम्ही पहिला बॉल फेस करता मिडल करताना त्यावेळेला जरूर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो कॉन्फिडन्स येणाऱ्या डावामध्ये पुढील ओव्हर्समध्ये नितीनचा तुम्हाला बघायला मिळेल का की पुन्हा देवी सापाडा संघ डोंबिवलीमधून इथे आलेला आहे तो पलटवार करणार का. सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केलाय गॅप फाइंड करता आला नाहीये. मिड विकेटला फिल्डर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येथे पूर्ण केल्यात.
2 धावांनी 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतो आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. 20 ला 4 गडी बाद, 10च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. पहिला डाव सध्या सुरू आहे. रॅडिकल टाकराचा पाडा विरुद्ध देवीचा पाडा डोंबिवली या दोन संघादरम्यान. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर रॅडिकल या संघानं चांगला पलटवार केलेला आहे. सध्या प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडा आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज जिंका. आतापर्यंत 2 प्रेक्षकांनी 500 रुपयांची कमाई केलेली आहे. मॅचचा आनंद घ्या मानकोलीच्या मैदानावर आणि जरूर मॅचचा आनंद घेता घेता प्राइज कमावून घरी देखील जा. एक चांगली संकल्पना एन्जॉय ग्रुपच्या वतीनं, त्यासाठी कैलास शेलार पुंडाशी शाखा प्रमुख त्यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे. आणि हे खेळाडू कक्ष अगदी रिलॅक्स खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला मिळतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला होता संघ, परंतु त्यानंतर आता वापसी केलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये बघूया गोलंदाज कोणता वापरला जाईल. देवीचा पाडा या टीम कडून गोलंदाज नवनाथ म्हात्रे. बघा एका बाजूला सर्व ठाकूर आहेत आणि एका बाजूला मला वाटतं की सर्व म्हात्रे आहेत. क्या बात आहे. ठाकूर वर्सेस म्हात्रे असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. आणि भिवंडीमध्ये स्पोर्ट्स खेळाप्रती किती वाव आहे हे प्रत्येक भिवंडीकरानं बघितलेलं आहे. कारण नुकतीच भिवंडी ऑलिम्पिक संपन्न झाली. 25 विविध प्रकारचे खेळ त्या भिवंडी ऑलिम्पिकमध्ये आपल्याला बघायला मिळाले. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांची ती स्पर्धा होती आणि जरूर भारतीय जनता पार्टी भिवंडीनं कमाल केली होती त्या स्पर्धेमध्ये. विविध 25 प्रकारचे खेळ आयोजित करून एक नवा इतिहास रचला होता. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एन्जॉय ट्रॉफी चौकार. पंकज सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. What a shot here. Beautiful shot from Nitin Thakur. Fantastic stroke. या 4 धावांच्या मदतीने स्कोर आता जाऊन पोहोचले 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. फायटिंग टोटल कडे जायचं असेल तर 40+. 40च्या वर धावा जोडाव्या लागतील. जॉली स्पोर्ट कामतगर संघ आज आनंदी जरूर आहे, कारण एन्जॉय ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलाय. वडू नवगर संघाला बीट करत असताना सेमी फायनल मध्ये जॉली कामतगरनं फायनल मध्ये जागा मिळवली आहे. अक्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, नकार आलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर आता 25 वर. आणखी एक पुढचा जो सामना होणार आहे तो प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा पुढे टाकलाय. ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना एक धाव तर मिळाली आहे. मयूर चौधरी हे देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेताना. लाईफलाईन पिंपलघर आणि जय गोलेश्वर गुंदवली या दोन संघांदरम्यान सामना तुम्हाला बघायला मिळेल. लाईफलाईन मला वाटतं की डॉक्टर जयेश शेळके यांनी हा संघ पुरस्कृत केला असावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्लॉग हिट. चांगला फटका, परंतु फिल्डरला निवडलाय. फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तिसराही प्रयत्नात झेल ड्रॉप आणि इथे धावबादची देखील संधी आहे. आणि फायनली फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आणि राग व्यक्त केलेला पवन ठाकूरनं. का नाही, तर बॅटिंग त्यानं खूप चांगली केली होती आणि धावबादच्या स्वरूपामध्ये तो बाद होतोय. मोठा धक्का असेल ठाकराचा बडा संघाला. आमच्या काळी म्हात्रे दादानी भारी आयोजन केला. आराम
आमचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय भरपूर आणि धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक मोठा धक्का लागला. मला वाटतं की आता एक हा देखील नवा विक्रम बनतो की काय. 5 खेळाडू आउट झालेत आणि 5ही धावबादच्या स्वरूपामध्ये आउट झालेले आहेत. क्या बात आहे. तर धुमा सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या वेळेला येतील त्यावेळेला रेकॉर्ड सांगतीलच. कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी का म्हणतात बघा. ज्या वेळेला विषय निघालाच जवळच आहेत आमच्या धुमा सर त्यांनी लगेचच सांगितलं की 1975च्या वर्ल्ड कप फायनलला 5 खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये आउट झाले होते. क्या बात आहे. आणि इथे ठाकराचा पाडा संघ 5 खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फ्लिक करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा. 1 धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना 28-28 रन्स. एन्जॉय ग्रुप भिवंडी 12 गावांमधून 12 मित्र एकत्रित आले आणि त्या 12 मित्रांनी एक निष्ठेनं आपण जर विचार केला तर ग्रुपसाठी काम केलं. एन्जॉय ग्रुपसाठी काम केलं आणि एन्जॉय ट्रॉफीचं आयोजन केलं. लाजवाब बॉलिंग. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला होता संघ देवीचा पाडा परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय नवनाथनं कमाल केलेली आहे. पुन्हा बॅक करून देत असताना आपल्या टीमला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. 28 रन्स. खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला हाय 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला हाय 28 धावा स्कोर कार्ड वरती 28 रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रदीप म्हात्रे अंतिम षटकामध्ये येतो गोलंदाजी करण्यासाठी. लोटुआई देवीचा पाडा. नुकताच काही दिवसांपूर्वी फार मोठा यात्रा उत्सव देखील संपन्न झाला. मोठा गाव देवीचा पाडा या गावामध्ये आणि तोच संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट हा बॉल फुल टॉस होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपरली कनेक्ट करता आलेला नाहीये. 1 धाव मिळाली आहे. पुन्हा 6वा फलंदाज नाही. 2 धावा मात्र पूर्ण झालेल्या आहेत. तर थोडीशी भीतीच वाटली असावी त्या फलंदाजांना की धावबादचा रेकॉर्ड बनतोय. 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेल्या 30 आकड्यावरती. फायटिंग टोटलकडे वाटचाल आहे सध्या रॅडिकल ठाकराचा पाड्या टीमच्या माध्यमातून. यानंतर जय गोलेश्वर गुंदवली विरुद्ध लाईफ लाईन पिंपलगड या 2 संघादरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. हा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु इथे पुन्हा संपर्क साधता आलेला नाहीये आणि आता पुन्हा धावबादसाठी टीव्ही अंपायरची मदत ऑन फील्ड पंचांनी घेतली आहे. प्रदीप सातत्याने फुल टॉस करतोय परंतु इथे पुन्हा फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाहीये. बघूया आता धावबादसाठी पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॅटर सेफ आहे की बॅटर आउट. 6वा फलंदाज आणि बीमरसाठी देखील रेफर केलं बॅटिंग टीमनं. येस एक रिव्ह्यू आपण देतोय त्याच्यासाठी आणि नक्कीच बॅटिंग टीमनं आता बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला. इट्स अ फेअर बॉल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. अनसक्सेसफुल रिव्ह्यू पाहायला मिळाला. आता या डावामध्ये तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. टीम ठाकराचा पाडा याची नोंद असू द्या.
6वा खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर सुदर्शन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 30-6 षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ आहे. टॉस यापुढचा केला जाणार आहे. मी टॉस बॉक्स मध्ये विनंती करेन मोहन भोईर सर, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ, यावेळेला स्क्वेअर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 31 आकड्यावरती 31 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल प्रदीप म्हात्रे. यावेळेला पुन्हा फुल टॉस आहे. उडवला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. बॉल पर्यंत जरूर पोहोचला परंतु झेल पकडता आलेला नाहीये. त्या ठिकाणी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 33. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक बाईक आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे असे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिकेचे आदरणीय निलेशजी चौधरी साहेब आणि हनुमानजी चौधरी साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. पुन्हा बॉल हवेत आणि या वेळेला चुकी होणार नाहीये. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. आणखी एक धक्का लागेल रॅडिकल ठाकरा सापाडा संघाला आणि दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालेलं आहे. आदरणीय पूर्णागावचे अक्षय पाटील सोबतच त्याचा मित्र परिवार या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये वेलकम. सोबतच तुम्ही पाहतायत अक्षयजी पाटील यांच्या तमाम मान्यवर मंडळी आपल्याला बघायला मिळते. त्यांचा मित्र परिवार एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेला भेट देत असताना त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेला ऑन साइडला हुक केलाय. पुन्हा बॉल हवेत आहे. विकेटची संधी. पुन्हा कॅच ड्रॉप. झेल सोडलेला आहे. एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि 2 धावांनी स्कोर पुढे जात असताना 35 आकड्यावर. अंतिम षटक यावेळेला मार्गस्थ शेवटचे षटक आणि प्रदीप म्हात्रे गोलंदाजी करतोय. सुरुवातीला चुका बघायला मिळाल्या. फुलटॉसवर फुलटॉस टाकले परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली आहे. हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर. इथे देखील पंच कळवत आहेत हा बॉल देखील वाईड असेल. आणखी एक अवांतर धाव येथे मिळेल. स्कोर एका धावेने 36 वर 40+ फायटिंग टोटल असेल 40 ते 45 धावा. कारण अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळतात. 40+ क्रिकेट सुरू आहे आणि त्याच्यामुळे हे एक टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. शफल होऊन स्वीप करायचा होता. ऑप्शनच्या बाहेर निघून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि याचबरोबर पहिला डाव येथे समाप्त होतोय. लोटो आई देवी सापाडा टीमच्या समोर रॅडिकल ठाकरा सापाडा संघाने धावा जोडल्या. 37-38 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता आणि जरूर आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. लाईफलाईन पिंपलघरच्या विरोधात सामना तुम्ही पाहणार आहात. तो अर्थातच जय गोलेश्वर गुंदवली या 2 संघादरम्यान. का बचाओ स्टाइल उसकी किलर है. लाईफलाईन पिंपलघर आणि त्यांच्या विरोधात जय गोलेश्वर गुंदवली असा सामना आपल्याला बघायला मिळेल. टॉसच्या माहितीसाठी एका बाजूला वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे.
एन्जॉय ग्रुप अशी मागणी आहे पवन भोईरची, परंतु वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली आलेला टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो टीम गुंदवलीनं. जरूर शुभेच्छा असतील तुम्हाला या स्पर्धेसाठी, परंतु एक मत जाणू इच्छितो. आज गुंदवली टीममध्ये देखील 3 टीम आहेत, सिनियर 40+, मास्टर 40+ आणि न्यू 40+. परंतु या स्पर्धेमध्ये फक्त गावातील खेळाडू खेळत आहेत, फक्त गाववाले. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या तिन्ही संघांमधून तुम्ही आज एक संघ करून इथे आलेलात, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम जय श्रीराम, जय शिवराय. खरोखर चांगलं असं आयोजन. ही भिवंडी एकताचे प्रतीक म्हणून ही स्पर्धा आहे. खरोखर चांगलं असं नियोजन, आयोजन, एन्जॉय ग्रुप, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण पूर्ण गाव एकत्र करण्याची तुम्ही पूर्ण गावाला चान्स दिले आहे, खेळाडूंना चान्स दिले आहे की कुठेतरी संघटना अलग असली तरी एक होऊन एकजुटीने गावासाठी खेळायचं, हेच तुम्ही स्टँड उभं करून दिलं. खरोखर तुमचे खूप खूप आभार. या टुर्नामेंटसाठी मी अरविंद म्हात्रे व आदरणीय खासदार सुरेश म्हात्रे बालेमामा यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगलं असं आयोजन आहे, खरोखर चांगलं आयोजन. निर्णय काय घ्याल? टॉस तुम्ही जिंकलेला आहे, आम्ही प्रथम फिल्डिंग करू. शुभेच्छा असेल तुम्हाला. पवन, नाणेफेकी तुम्ही गमावलेली आहे, टॉस जिंकला असता काय निर्णय असता आणि आज विशेष म्हणजे संघामध्ये कोणते चेहरे असतील जरूर आम्ही जाणू इच्छितो. आम्ही सुरुवातीला क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं आणि आता आमच्याकडे चांगले फलंदाज गणेश, भरत आणि महेश असे आमच्या गावातले चांगले चांगले खेळाडू यावेळेस खेळणार आहेत. त्याच्याप्रमाणे मी आणि निखिलेश हे खेळणार आहोत. एन्जॉय ग्रुपमध्ये तुम्ही देखील सातत्याने असता, त्यांना जॉईंट असता, दिनेशजी जोशी आहेतच. तुम्ही काय सांगाल एन्जॉय ग्रुपच्या आयोजनाविषयी? एन्जॉय ग्रुपला खूप खूप धन्यवाद देतो आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल. आणि खरोखरच हे आयोजन म्हणजे खूपच पहिलं वर्ष असल्यामुळे खूपच चांगलं आयोजन आहे. कारण की मी रोज मॅच बघतो, असं काय इथे येत नाही, पण मी मॅच बघतोच. चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी. याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी अजून चांगलं आयोजन करून आपलं नाव लौकिक करावं एन्जॉय ग्रुपचं. नक्कीच तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय जय गोलेश्वर गुंदवली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय लाईफलाईन पिंपलगर संघासमोर. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा मोहन भोईर सरांचा दमदार आवाज. हॅलो, थँक्स, खूप खूप धन्यवाद समीर. खरे आपण तुर्ती केली या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेखाचा सुंदर रंग भरलात. हेड ऑफ भिवंडी दीपक मडवी साहेब, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. समीर, नक्कीच मान्यवर कक्षामध्ये तुम्ही पाहतात नुकतंच उद्योगपती समाजसेवक पूर्णा अक्षय पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. व्यासपीठावरून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर सचिन गायकवाड, वन ऑफ द डेंजरस बॅट्समन इन तालुका क्रिकेट, त्यांचे आगमन झालेलं आहे. पिंपलनेरचे त्यांचे स्वागत आणि समाजसेवक पूर्णा सुमित पाटील आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्वागत आणि वनराज पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळत आहोत. भिवंडी शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, राजा नगरसेवक आणि धर्मराजा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेशजी चौधरी साहेबांचा शाही सन्मान या ठिकाणी केला जात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. क्रिकेट या खेळाप्रती साहेबांचं भरपूर प्रेम आहे आणि तुम्ही भिवंडीतील एक नामवंत स्पर्धा जी त्यांच्या माध्यमातून पाहता, अर्थातच धर्मराजा चषकाचे प्रणेते निलेशजी चौधरी साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मालिकावीरासाठी या स्पर्धेमध्ये बाईक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. हे पाहू शकता श्रीकृष्ण राधाकृष्ण मूर्ती आपण या ठिकाणी देऊन निलेशजी चौधरी साहेबांचा सन्मान करतोय. संपूर्ण एन्जॉय ग्रुप
हा सन्मान करत आहे. एन्जॉय ट्रॉफीसाठी निलेशजी चौधरी साहेब आपण आम्हाला भरपूर मोठी साथ दिलेली आहे, त्याबद्दल नक्कीच आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम अशी साथ तुम्ही सदैव आम्हाला द्याल हीच आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतोय. आणि तदनंतर पुन्हा एकदा आणखी एक शाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका हनुमानजी चौधरी साहेब भारतीय जनता पार्टी भिवंडी माजी गटनेते हनुमानजी चौधरी साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जात आहे आणि त्यांच्याही माध्यमातून आम्हाला मालिकावीरासाठी जॉईंटली जी बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे त्याबद्दल हनुमानजी चौधरी साहेब मी आपलंही मनापासून आभार व्यक्त करतोय. संपूर्ण एन्जॉय ग्रुपच्या वतीनं साहेबांना देखील श्रीकृष्ण राधाकृष्ण मूर्ती आपण या ठिकाणी स्वागता स्वरूपी देत आहोत. संपूर्ण एन्जॉय ग्रुप एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या हनुमानजी चौधरी साहेबांसाठी. धन्यवाद साहेब. त्यानंतर मयूर चौधरी युवा नेते त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मयूर चौधरी यांना देखील येथे सन्मानित केलं जात आहे. पुन्हा मी एन्जॉय ग्रुपला विनंती करेन की आपण आपल्या शुभ असे मयूर चौधरी यांचा देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिशय भव्य स्पर्धा. खरं तर मोहन भोईर सर मागच्या 2 वर्षांपासून एन्जॉय ग्रुप तयार झाला आणि चर्चा सुरू होती की एकदा येणार परंतु धमाका करणार आणि तो धमाका केलेला आहे. तर एन्जॉय ग्रुपसाठी देखील स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक अद्भुत स्पर्धा आज भिवंडीमध्ये आयोजित केलेली आहे आणि एक नवीन संकल्पना मोहन भोईर सर ओनली गाववाले फक्त गावातील खेळाडूलाच इथे संधी मिळालेली आहे. त्यानंतर मी कुणाल चौधरी यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करेन जे वासुदेव चौधरी यांचे सुपुत्र आहेत. कुणाल चौधरी आपणही पुढे यावं त्यांनाही सन्मानित केलं जाईल. जरूर महेश पाटील आपण आपल्या शुभासे कुणाल चौधरी आणि प्रदीप पाटील आपण यायचंय. आपल्या शुभासे कुणाल चौधरी यांना आपण सन्मानित करावं. एन्जॉय ग्रुप भिवंडी ची स्पर्धा सामना देखील सुरू होतोय. प्रेक्षक आता वाट पाहत आहेत की मॅच कधी एकदाची आपल्याला बघायला मिळेल. आणखी बरेचसे सन्मान बाकी आहेत परंतु ते सन्मान आपण ओव्हर ब्रेक मध्ये करूया आणि जाऊया आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऐकूया एक दमदार आवाज भिवंडीचा दमदार आवाज. मोहन भोईर सर थँक्यू. थँक्स खूप खूप धन्यवाद समीर. आणि बॅक टू नाव क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज सांगावे जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दरम्यान मी या ठिकाणी आमंत्रित करतोय TDC बँकेचे शाखा व्यवस्थापक सन्माननीय विनोद शांताराम म्हात्रे साहेब. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर TDC मानकुली शाखेचे व्यवस्थापक सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर वेलकम. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. एन्जॉय ग्रुप यांचं करावं कौतुक तितकं फार थोडे. लेट पण सेट खऱ्या अर्थानं शेवटची अंतिम स्पर्धा जरी असली तरी मात्र भिवंडी ठाणे जिल्ह्यातील सर्वात बिग स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण या मैदानाच्या आतमधून पाहतोय. एन्जॉय ग्रुप आयोजित एन्जॉय ट्रॉफी 2025 षटक क्रमांक पहिला सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटला आपण संघ पाहिला साजेची कामगिरी. लोटोई देवीचा पाडा संघ थोडासा बॅकफुट आपण पाहतो. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून 7 आली फक्त धावा त्या 4. मात्र ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठला फलंदाज बाद झाला आणि या ठिकाणी सुंदरचा स्वीप केला. अतिशय प्रत्येक उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचं विकेट
पाटील पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. कैलाश ठाकूरच्या माध्यमातून ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 4 धाबा. त्यानंतर पवन पहिला चेंडू मात्र असला त्यांना बिग विकेट सफलता ज्यानं प्राप्त केली. राजूला ज्यानं बाद केलं. नेक्स्ट बॅट्समन येतो जितू पाटील. पुन्हा एकदा पवन हलक्यात पाडून रन घेतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका साजेसचा फटका सजला नव्हता. चेंडू जातो डीपला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. एका धावेने सांगा धावसंख्या होती 1-5 और क्रमांक दुसरं 6. धावसंख्या होती ती 6. बॅक टू बॉलर. हॅलो हॅलो धावसंख्या 9 पोहोचते. ओव्हर क्रमांक दुसरा वैयक्तिक पाला सांगित. दुसरं गोलंदाज होतं पवन. अतिशय चांगला फटका. ऑफल चेंडू सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्रक्षण चेंडू क्षेत्रक्षाला बेट करून समाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. गोलंदाजी तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित साधता आला. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज पवन. षटक क्रमांक दुसरा शब्द 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 1-14. जाऊया तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा सन्मान. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती अतिथी देव भव आणि अतिथींचं मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं आहे. आज या व्यासपीठावर मंचावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे TDC बँकेचे शाखा व्यवस्थापक मानकोली सन्मानी विनोदजी म्हात्रे साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील इंजॉय ग्रुपच्या वतीने या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. सन्मानी विनोदजी म्हात्रे साहेबांचा सन्मान्य सदाम आडी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. TDC बँकेचे व्यवस्थापक शाखा व्यवस्थापक मानकोली आणि 40+ फॉर्मेटचे उत्तम क्रिकेटर विनोदजी म्हात्रे यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित खऱ्या अर्थानं आपण जी स्पर्धा बघतो इंजॉय ग्रुप आयोजित एन्जॉय ट्रॉफी 2025 ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला तन मन धन अर्पित केलं ही स्पर्धा सर्वतोपरी संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण या स्पर्धेमधून मला वाटतं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले ते मान्य श्री रोहिदास पाटील मास्टर 40 संघटनेचे विद्यमानचे उपाध्यक्ष आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत राहणाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि मास्टर 40 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष यांसाठी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. सन्मान्य प्रदीपजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातोय. त्यांच्या समेत आमचे श्यामजी चौधरी त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित भिवंडी क्रिकेट असोसिएशन मास्टर 40 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य वासुदेव चौधरी यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया त्यांचा गौरव.
प्रदीपजी पाटील त्याचबरोबर सन्माननीय श्यामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. आदरणीय वासुदेव चौधरी मास्टर 40+ संघटनेचे विद्यमान जे उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित पुणेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विनोदजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. सन्मान्य आकाजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. थोडासा बॅकफुटला संघ साजेची कामगिरी मला वाटते या ठिकाणी लोटवाई देवीचा पाडा या संघाला आतापर्यंत साधता आलेली नाही, कारण की एकंदरीत अपडेट पाहिलं तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 17 आणि विजयाचं लक्ष गाठायचं आहे 38 धावांचं. आता येणारे चेंडू नाव विजयासाठी 21 गरज चेंडूला सुंदरसा प्रकटचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो थर्डमॅनला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. किती राहील, किती मध्ये किती येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 19 गरज. आठ चेंडूमधून विजयासाठी 19 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. अतिशय चांगला चेंडू, एक खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. ऑन साईडचा फटका सजला, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनला, एक कंप्लीट आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुदर्शनच्या माध्यमातून सुरेख सुंदर षटक. आता पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदिली देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आपण पाहिली. नुकताच ज्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे ते सन्मान्य कार्यक्रमचे भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य अक्षय पाटील पुणेगावचे युवा उद्योजक यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मित्र, या व्यासपीठ मंचावर युथ आयकॉन, एक यंग जनरेशन युवा नेतृत्व आपण पाहतो पुणेगावचा सन्मान्य अक्षय पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळांनी खरं आता नेहमीच या स्पर्धेमध्ये एक गोड आठवण राहील असे एक मोमेंटो त्यांना दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ग्रामीण क्रिकेटचे एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटर सन्मान्य सचिन गायकवाड, पिंपळनेर गावाचं खऱ्या अर्थानं नाव ज्यांना लौकिक करावं असं स्टार क्रिकेटर सन्मान्य सचिन गायकवाड यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सदा माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. सन्मानित सचिनजी गायकवाड यांचा रेग्युलर ग्रामीण या क्रिकेटचे एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असे खेळाडू आहेत.
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय सुमित पाटील समाजसेवक पूर्ण सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय सुमितजी पाटील पुणागावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक यांना देखील कल्पना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित अखाजी पाटील यांच्या शुभास्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केला जातोय. येणारे 4 चेंडू विजयासाठी 14ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपण पाहतो. एका बाजूला राडिकल ठाकरेचा पाडा, विपक्ष लोटोई देवीचा पाडा. देवीचा पाडा संघाला विजयासाठी येणारे 4 चेंडूमधून 14ची त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय वनराज पाटील समाजसेवक पिंपळनेर यांना देखील आपण सन्मानित करूया. दिनेशजी गायकवाड यांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ असत त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करावं. वनराज पाटील यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान केलं जाते. जाऊया आपण मैदानाकडे. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटो की टक्कर, दो व्यक्तों में जबरदस्त धुमशान. येणारे चेंडू 4 विजयासाठी 14ची गरज. गोलंदाज संदीप. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. फलंदाज धावचित बाद. आता मात्र या ठिकाणी लोटोई देवीचा बडा संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. पराभवाच्या खाईत आपण पाहतोय. कारण येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 13ची गरज म्हणजे 3-13. संजय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. गुंदवली नेक्स्ट बॅट्समन. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला. आता येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 13ची गरज. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. येणारे 3 चेंडू विजयासाठी 13ची गरज. गोलंदाज आपण जर ठरवलं तर समोरच्या संघाचं सरकार बनेल. गोलंदाज संदीप लॉंग रन अप 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. हेमंत म्हात्रे बघा, एक क्षमता आहे मोठे पटकं मारण्याची हेमंत याच्याकडं. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन ते कार्पेट चेंडू जातोय. डीप लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. आता मात्र जवळ आपण पाहतो देवीचा पाडा संघ कुठेतरी बॅकफुटला आहे. पराभवाच्या खायेमध्ये तर विजयाच्या उंबरट्यावर आहे राडिकल ठाकरेचा पाडा. अलंकार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 12ची गरज. तर जवळ या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर झालं आहे. एक सामन्यामधून कुठला संघ विजय करेल हे पिक्चर देखील क्लिअर झालेलं आहे. देवीचा पाडा संघ जवळ पराभवाच्या खायेत तर ठाकरेचा पाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावर. फक्त आणि फक्त या सामन्यामधून एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. 1 चेंडू आणि 11ची गरज. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 11 धावांची गरज आहे. सुंदरसा कवटाईचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण. डॉट चेंडूची सांगता. आणि सध्या मंचावरून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर कॉमेंट्री बॉक्स मोहन भोईर सर आपण सामनावीराचा पुरस्कार अनाऊन्स करायचा आहे. कोण आहे प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा? पवन ठाकूर. क्या बात आहे पवन. आपण पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या स्टेजवर या. पवन हॅलो. सन्मानित कालुरामजी भोईर साहेब आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असतात. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पिंपलास ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत, त्यांचे यजमान अर्थातच कालुरामजी भोईर साहेब आपण कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज.
त्याचबरोबर कल्पेश मस्के, कल्पेश मस्के आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज. त्याचबरोबर सन्मानित कल्पेशजी मात्र माजी सरपंच ग्रामपंचायत पिपलास आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया मॅचचा पुरस्कार प्रदान करूया पवन ठाकूर याला. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी भरपूर सारी पारितोषिक आम्हाला लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्रॉफी जी रोहिदास पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे. त्यानंतर